नमस्कार मंडळींनो, आज मी घेऊन आलेली आहे तुरीच्या डाळीचं तिखट वरण. एकदम झटपट अशी रेसिपी, त्यासोबतच स्वादिष्ट अशी रेसिपी. त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मी टोमॅटो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. याला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण डाळीला. बघू शकता कशा पद्धतीने आपली मस्त अशी डाळ शिजून तयार झालेली आहे. कधी पण वरणाची डाळ शिजवताना कुकरमध्येच शिजवायची, जेणेकरून आपली डाळ व्यवस्थितशीर अशी शिजेल. बघू शकता थोडंसं असं रवीनं हटून घेतलं आहे. त्यासाठी लागणारं फोडणीसाठी साहित्य मी सांगणार. 1 छोटासा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर थोडीशी लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच मीठ, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं आणि थोडंसं अशी कोथिंबीर घेतली आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली मस्त अशी डाळ एकदम व्यवस्थितशीर हटून तयार झालेली आहे. चला तर आता यामध्ये आपण वरतून टाकणार आहोत 2 चम्मच मीठ यामध्ये ॲड करणार आहे मी. त्यानंतर 1 चम्मच हळद यामध्ये ॲड करणार आहे. कधी पण हळद आणि मीठ आपल्याला डाळीमध्येच हटून घ्यायचं आहे, म्हणून मी मीठ आणि हळद यामध्ये थोडंसं असं अशा पद्धतीने हटून घेणार आहे. बघू शकता 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला मस्त असं याला हटून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. आता मी कधी पण वरणाला गरम पाणीचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. म्हणून मी 3 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने आता आपण या डाळीमध्ये पाणी टाकून घेणार आहोत. जास्त डाळ घट्ट पण ठेवायची नाही आणि जास्त एकदम पातळ पण ठेवायचं नाही, कारण पातळ केल्यानंतर पण वरण काही चांगलं लागत नाही आणि घट्ट झाल्यानंतर पण ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं असं मिडियमच असं आपण वरण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता आता फोडणीसाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्याला पूर्ण असं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतरच पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मी तेल 3 चम्मच टाकून घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने तेल पूर्ण आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम होण्यासाठी 1 ते 2 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये टाकणार आहोत मोहरी टाकून घेणार आहोत. यामध्ये 1 चम्मच मी मोहरी टाकून घेणार आहे. बघू शकता पूर्ण अशी मोहरी आपल्याला तडतडू द्यायची आहे. अजिबात मोहरी कच्ची चांगली लागत नाही काहीला, म्हणून मोहरीला व्यवस्थितशीर असं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहोत. जिरं कधी पण निवडून टाकायचं आहे, कारण जिऱ्यामध्ये जिऱ्यासारखाच खडा असण्याची शक्यता असते. त्यानंतर टाकणार आहोत लसणाची पेस्ट. अशा पद्धतीने मी लसूण असा मोठा ठेचून घेतला होता, कारण वरणाला कधी पण लसूण मोठा ठेचून घ्यायचा आहे, बारीक जास्त पण करायचा नाही. वरतून आपण टाकणार आहोत 1 कांदा बारीक चिरून घेतला होता. त्यानंतर 1 कांदा अशा पद्धतीने मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. कांद्याला जास्त पण परतून घ्यायचं नाही, थोडंसं मिडियमच असं आपल्याला या परतून घ्यायचं आहे कांद्याला, कारण पूर्ण जर आपण परतून जास्त प्रमाणात घेतलं तर खायला चांगला लागत नाही. त्यामुळे मी मीडियम असा याला परतून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे, फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेत आहोत. यानंतर यामध्ये टाकणार आहोत मी 2 हिरवी मिरची छोटे काप करून घेतलेले आहेत, कारण हे खायला खूप छान लागतं. त्यासाठी मी छोटे तुकडे करून घेतले आहेत मिरचीचे. आता आपण याला व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपलं मस्त असे तयार झालेले आहेत पूर्ण. यानंतर वरतून टाकणार आहोत जास्त अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता वरतून आपल्याला कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला याला 1 ते 2 मिनटासाठी अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने वरण बनवता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता यानंतर आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. कधी पण वरणाला लाल तिखट तेलामध्येच टाकायचं आहे, कारण तेलामध्ये टाकल्यामुळे खूप चविष्ट असं आपलं वरण बनतं आणि खायला पण खूप छान लागतं. वरण आपण चपातीसोबत म्हणा भाकरीसोबत खाऊ शकतो. सगळ्यांची आवडती अशी ही रेसिपी आहे, म्हणून मी आज सांगत आहे एकदम चविष्ट अशी रेसिपी. आता यावरतून अशी मस्त अशी आपण
घाटून घेतलेलं वरण यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता एकदम असा चटका बसला पाहिजे अशा पद्धतीने आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. बघू शकता मस्त असं आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे. याला 5 मिनिट असं ठेवायचं आहे उकळी येण्यासाठी. उकळी आल्यानंतर आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे असं समजायचं आहे. अशा पद्धतीने मस्त असं आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे घरगुती पद्धतीने. बघू शकता. जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.